आणि इकडे बारामतीच्या पिंपळीमध्ये पिंक मतदान केंद्र पाहायला मिळते। मतदारांच्या स्वागतासाठी मतदान केंद्राबाहेर रांगोळी काढण्यात आलेली आहे, जी आपण दृश्यांमध्ये पाहतोय। मतदान केंद्रावर फुग्यांची आकर्षक सजावट सुद्धा करण्यात आली आहे आणि महिला अधिकाऱ्यांनी पिंक ड्रेस परिधान केल्याचं पाहायला मिळतंय। त्यांचा जो अटायर आहे, त्यांच्या साड्या असतील किंवा ड्रेसेस असतील, पिंक कलरचे घातलेले आहेत। महिला अधिकारी दिसतायत आपल्याला यामध्ये, त्यांनी सुद्धा पिंक ड्रेस कोड लागू केला। बारामतीच्या पिंपळीमधून नमस्कार, मी जयकुमार जाधव आणि आपण पाहताय पुढारी न्यूज। मी आता आहे पिंपळी या गावामध्ये, ज्या ठिकाणी पिंक मतदान केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे। कारण या ठिकाणी महिला मतदारांची संख्या जास्त असल्यामुळे ही पिंक मतदान केंद्र उभारणी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहू शकता की मतदारांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी रांगोळी देखील काढण्यात आलेली आहे। सखी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्वातंत्र्य निवडणूक 2026 मतदान केंद्र असा उल्लेख या रांगोळीमध्ये देखील करण्यात आलेला आहे। आणि महिलांनी आता मतदानाला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक 2026 मी जागरूक मतदार अशाचे फलक देखील या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत, जेणेकरून मतदारांमध्ये मतदानाचा टक्का वाढावा आणि मतदान करण्यासाठी जनजागृती करावी अशी या ठिकाणी केलेले आहे। आणि आपण पाहू शकता की संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे। या मतदान केंद्रावरती पुरुषांची संख्या 567 आहे, तर स्त्रीची संख्या 594 आहे। त्या एकूण या मतदान केंद्रावरती 1170 असं मतदानाची संख्या आहे। आणि यापैकी किती लोक मतदानाचा हक्क बजावणार हे आपल्याला संध्याकाळपर्यंत कळून जाईल। आणि तत्पूर्वी संपूर्ण निवडणूक यंत्रणा सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण या बूथवरती सर्व जो आहे ती महिला निवडणूक अधिकारी आहेत। सर्व महिलांकडनं या बूथवरती सगळी काळजी घेतली जाणार आहे। मतदानाची टक्केवारी या ठिकाणी बघितली जाणार आहे। मतदारांनी मतदान करायला सुरुवात केलेली आहे। आणि विशेष म्हणजे तालुक्यातलं हे एकच मतदान केंद्र आहे, असं पिंक मतदान केंद्र जे उभारणी करण्यात आलेले आहे। आणि या मतदान केंद्रावरती महिलांची संख्या जास्त असल्यामुळं या मतदान केंद्राला पिंक मतदान केंद्र असं नमूद करण्यात आलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदेकर सह जयकुमार जाधव, पुढारी न्यूज, बारामती।